आत्ताच्या प्लेयर्स मध्ये कोण वाटतं की तुम्हाला हा खूप आत्ताच्या चांगला- रीड करणारा धोनी, धोनी. अच्छा. म्हणजे आत्ताच्या ह्याच्या, आता तो रिटायर झाला, बरोबर. पण धोनीसारखा रीड करणारा मी बघितला नाही. आता त्याची IPL ची गोष्ट सांगतो. मला वाटतं 2 वर्षापूर्वीच IPL चेन्नईनी मॅच होती, मुंबई, आणि विकेट एकदम टणटणीत बनवले होते आम्ही, आणि 2 ओव्हर नाही झाले तर त्यांनी लगेच जडेजाला आणला. जडेजाला आणि जडेजाने 2 विकेट काढल्या. तर मॅच संपल्यानंतर मला बोललं थांब मी येतोय. मी विकेटवर होतो, मी मॅच झाल्यावर विकेटवर जातो, आमच्या लोकांना इन्स्ट्रक्शन. तो आला, म्हणलं मी इंटरव्ह्यू देऊन येतो, सगळ्यांना तुम्ही थांबा तुम्ही. मग मी आला तो, मला मग तो सांगत होता विकेट तुम्ही विकेट कशा बनवता. बोललो पाणी मारलं लगेच रोल करता का नंतर करता. बोललो पाणी मारलं 10 मिनिटांनी रोल करायलाच लागतो, कारण रेड सॉइल आहे. तो तर हमारा इधर गधे लोग पाणी मारे के 1 घंटा 2 घंटे के बाद रोल कैसा रोल होईगा. हे असं सगळं आमचं डिस्कस आहे. त्याच्यानंतर मी त्याला विचारलं तू जडेजाला कसा आणलास. आता मी क्रिकेट खेळला असल्यामुळे मला ते लक्षात आलं की यांनी का आणलं. बरोबर. तो बोलतो सर मैं कीपिंग करता हूँ, मालूम है ना, पैर दबा के देखता है स्पाइक को मट्टी लगता है क्या. अच्छा. कसं असतं, फ्रॅक्शन ऑफ द हे असतं ना, ती माती सुटते वरची, खाली टाईट असते पण वरती सुटते. त्याच्यावर जर बॉल स्पिनरनी टाकला तर बॉल फसून म्हणजे थोडं थांबून येतो पटकन. मग बॅट्समन जोरात येईल ह्या हिशोबाने मारायला जातो आणि बॉल वर चढतो. बरोबर. तर मिड ऑफला बाउंड्रीला कॅच झाला, त्या जडेच्या बॉलिंगला गेला ना, ईशान किशनचा कॅच. अच्छा. तर बोला तो तर मी म्हणजे मी किपिंग करताना हे सगळं बघतो की 5 ओव्हर नंतर सुटली आहे का, सगळं खूप हुशार प्लेअर आहे, म्हणजे हुशार. खूप हुशार आहे. मग मी मनात म्हणजे त्याला बोललो नाही, म्हणून बोला आता तू नेक्स्ट इयर ये, मला दाखव कसा फसतो तो. आणि मी अशी विकेट बनवून टाकली की जडेजाला आणलं तर जडेजाने 40 रन दिले 4 ओव्हर. मुंबईच्या तो बाजूने समजला मला बोला आप मेरे ऊपर भारी पड गे. तो म्हणजे मला खूप मानतो तो. त्यांनी मला सांगितलं कोई कितना भी बोलो दुनिया में वानखेडे जैसा बेस्ट विकेट इंडिया में नहीं है. सरळ सांगितलं त्यांनी. बरोबर. एक सेगमेंट आहे आमचा की त्यामध्ये तुम्ही धिस ऑर दॅट चूज करायचं. तुम्हाला आम्ही काही कॅप्टन्सची नावं सांगू, त्याच्यामध्ये तुम्ही एक चूज करायचा की हा खूप जास्त पिच रीड चांगला करायचा. ओके ठीक आहे. तर नाव आहेत रहाणे की सूर्या, रहाणे की विराट, रहाणे की रोहित, रहाणे की धोनी ऑलवेज, धोनी की गांगुली, धोनीच. अच्छा, धोनी की गंभीरला पण काय नाही माहिती. अच्छा, आता लास्ट नाव आहे धोनी की सचिन, धोनी की सुनील गावस्कर, सुनील ऑलवेज. विकेट रीड करूनच बॅटिंग करायचं ना तू. बरोबर. नॉन स्ट्रायकरला राऊंड विकेट रीड करायचं, हे त्याचं तत्व होतं. बरोबर. 3 ओव्हर तो समोर असायचा 1 रन काढून, तिकडनं तो रीडिंग करायचा. उगीच त्याच्यासारखा बॉल लेफ्ट करणारा जगात कोणी नव्हता. बरोबर. 5 बॉलर या काखेतून सोडायचा ना तो बॉल आणि मागे वळून बघायचा, म्हणजे त्याचं बॉलवर लक्ष किती होतं. सुटल्यापासून तो शेवट पण बघायचा. आताचे नजर काढून मार खातात, बाउन्सरला किती मार खातात आता. बरोबर. त्याच्यासारखा बाउन्सर सोडणार ना तर बाउन्सर हुकर पण चांगला होता, हुक पण चांगला करायचा विदाउट हेल्मेट. बरोबर. असं नाही की विदाउट. आता आहे कोण तसं नाही. ऑलवेज एव्हर म्हणजे ग्रेटच आहे तो. हो, नक्कीच. सचिन मेहनत करून मोठा झाला, बरोबर, पण सुनील अभ्यासू होता, अजूनही अभ्यासूच आहे. हो, अजून पण त्यांची ग्राउंडवरची एनर्जी मॅच नाही. त्याच्यासारखं कॉम्पिटिटर पण नाही. बरोबर.